अयोध्या में राम मंदिर उद्घाटन समारोह के निमंत्रण को लेकर बीजेपी और विपक्षी दल एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप लगा रहे हैं। कहा जा रहा है कि इस उद्घाटन में अभी तक पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को आमंत्रित नहीं किया गया है। इसको लेकर राजनीतिक गलियारों में आरोप प्रत्यारोप हो रहे हैं। राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के पुणे में किसान मोर्चा का आयोजन किया गया। इस पर बोलते हुए पूर्व मंत्री जयंत पाटिल द्वारा राम मंदिर उद्घाटन को लेकर बयान दिया गया है। बाबरी मस्जिद के समय बाला साहेब ठाकरे ने जिम्मेदारी ली थी। वह बहुत बहादुर थे। भाजपा के किसी भी व्यक्ति ने जिम्मेदारी नहीं ली थी। आज बाला साहेब ठाकरे के लंबे समय तक संघर्ष करने वाले उद्धव ठाकरे को उद्घाटन के लिए आमंत्रित किया जाना चाहिए था, जयंत पाटिल ने कहा। पिछले 2-3 वर्षों में देश और राज्य में कई सांसदों ने संसद में कई सवाल उठाए हैं, लेकिन सबसे प्रभावी ढंग से उठाया गया संसद रत्न सांसद डॉक्टर अमोल कोल्हे का है। कुछ लोग अमोल कोल्हे को हराने की कोशिश कर रहे हैं। आर्थिक नियोजन असेल, पैसा बळ असेल, त्याने थोडे पैसे खर्च केले आणि दुसऱ्यांना देवदर्शनाला नेलं तर थोडंसं पुण्य मिळेल। याच्या पलीकडे काय होणार नाही। जे देवदर्शनाला जातील, अजून अयोध्येत रामाची प्राण प्रतिष्ठा राम मूर्तीची होणार आहे, ती झाल्यानंतर देशातली सगळेच लोक जातील। आपण काय रामाच्या विरोधी थोडी आहोत। आम्ही सगळे राम भक्त आहोत। फार वर्षापूर्वी आमच्या इस्लामपूरला मी राम मंदिर उभं केलेलं आहे। आमच्या वडिलांपासून ती प्रोसिजर होती, ती आम्ही पूर्ण केली। रामाचे भक्त सगळेच आहेत इथे, इथं कोण रामाचे विरोधक आहे? आणि अयोध्येच्या राम मंदिराला आम्हालाही आस्था आहे, आत्मीयता आहे। आता गर्दी जास्त होईल, सिलेक्टेड लोकांना बोलवलेलं आहे, म्हणून आम्ही परत काहीतरी रामाचं दर्शन घ्यायला जाऊ। सगळेच जातील, त्याला काय? कसं मंदिर केलंय, देशातल्या लोकांनी वर्गणी काढून केलेलं मंदिर आहे ते। आणि अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जे त्यावेळी काम केलं, त्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेत हे मंदिर उभं राहते। त्या ठिकाणी देशाची जगातनं वर्गणी आली आणि तो जो न्यास आहे, त्या न्यासाकडे आलेल्या वर्गणीतनं ते राम मंदिर उभं राहते आणि आम्हाला त्याचा आनंद आहे। आम्ही काही त्याचे समाधानच आहे। उलट मी 1 तारखेला निमंत्रण देण्यासाठी इस्लामपूरला माझ्या मतदारसंघात 10 वाजता निमंत्रण देणार आहे, सगळ्यांनी या म्हणून।